तर मित्रांनो, आता आपण बघूया 5वे युनिट. आता यात बघा काय काय इम्पॉर्टंट आहे. यात लक्षात ठेवा क्लासिफिकेशन ऑफ ओपन चॅनल. त्याचे कोणते क्लासिफिकेशन, नॅचरल, प्रिझम, हे जे टाईप लक्षात ठेवा. बघा चॅनलचे क्लासिफिकेशन म्हणजेच कोणते, स्टेडी फ्लो, युनिफॉर्म फ्लो, युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म, लॅमिनार, टर्बुलंट, सबक्रिटिकल, क्रिटिकल. हे लक्षात ठेवा. युनिफॉर्मच्या ऑपोजिट नॉन युनिफॉर्म, स्टडीचा ऑपोजिट अनस्टडी. झालं, सोपं आहे. आणि व्हेलॉसिटीचा स्टडी असतं. हे असं जर लिहून दिलं तरी मार्क भेटून जाते. तर ह्यात बघा जे आहे जॉमेट्रिकल एलिमेंट्स ऑफ चॅनल. एलिमेंट्स म्हणजे काय बघा. तर आता हा चॅनल समजा, त्याचीही काय आली टॉप लेंथ, ही आला एक एलिमेंट. एलिमेंट म्हणजे काय, घटक. ही हाईट आहे म्हणजे ही एक काय झाली, त्याचं एलिमेंट झालं. डायमेन्शन बघा, स्टेज, टॉप, विड्थ असं. आणि हा जो आहे हा एरिया म्हणजे एरिया. आणि जर सरफेसला वॉटर टच झालं मग त्याला म्हणतात सरफेस एरिया असं. वेटेड पॅरामीटर हे लक्षात ठेवा. 2-3 डेफिनेशन. किंवा तुम्ही जरी बनवलं काहीतरी विथ सरफेस कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर विच इज नोन एज सरफेस एरिया. झालं, असं लक्षात ठेवा. ही पण डायग्राम लक्षात ठेवा. याच्यावर विचारल्या जात नाही पण तरी पण माझ्या अंदाजे हे एनर्जी इक्वेशन आणि हे मोमेंटम इक्वेशन, हे डायग्राम लक्षात ठेवा. आणि इक्वेशन निदान तुम्हाला पेपरला लिहिता तरी येईल. कारण की होतं कसं काय वेळेस येऊन जातं. तर मग हे लक्षात ठेवा. नजरे खालून जरी जायला राहिलं ना तरी लिहिता येईल. यात काहीच नाही. डाटा बॉटम चॅनल भेटल्यावर टॉपची एनर्जी, त्याच्यामध्ये फ्री सरफेस, असं सोपं आहे. मी काय करणार, टर्म्स ज्या लिहिलेल्या आहे ना त्याच लिहत चालायच्या. व्ही फॉर वेलॉसिटी. आणि पेपरला असंच करा तुम्ही. जर ही प्रॉब्लेम जरी येत नसेल ना, हे प्रॉब्लेम वेलॉसिटीचा व्ही, नंतर झेड फॉर डाटा, असं लिहत चाला. त्याच्याने तुमचं काय डाटा वाढेल आणि मार्क पण चांगले भेटते. फिलअप करत चला. तर बघा मोमेंटम इक्वेशन असं आहे, ते थोडक्यात लक्षात ठेवा नाही का. चला तर बघा यात मोस्टली या टॉपिकवर एक तरी क्वेश्चन येतो. म्हणजे एक तर ट्रँग्युलर सेक्शन, एक तर आपला काय म्हणतात ट्रॅपेझॉइडल सेक्शन. तर तुम्ही करताना हाच करून जा मोस्टली. पण हे बघितलेलं होतं कारण की याच्यावर पडतोच. तर यात काय करशाल, सोपं आहे. वाटलंच तर हे जे 2 प्रॉब्लेम आहे ना, एवढं जर लक्षात ठेवलं. हा प्रॉब्लेम सॉरी डेरिवेशन दिलेलं आहे. प्रॉब्लेम दाखवतो. तर या टाईप प्रॉब्लेम येतो. गिवन लिहिलं का, नंतर कशाला काय म्हणतं ते लिहून घ्यायचं. डायग्राम काढायचे प्रॉपर. डायग्राम काढली का जे येईल तेवढे फॉर्म्युले लिहून टाकायचे डायरेक्ट. आणि मोस्ट इकॉनॉमिकलचा हा फॉर्म्युला लिहून टाकायचे. हा पाठच ठेवा. नाही आलं तरी हाच उलटा पुलटा फिरवायचं. जे येईल त्या आन्सर लिहून द्यायचं. मार्क भेटून जातात. आणि काहीतरी याचं आहे ना, हां एरिया फाइंड आउट करायचं. एरिया फाइंड आउट करा. तुम्ही लेंथ फाइंड आउट करा. समजा इथं बी आहे ना, बीची लेंथ आहे 4 सेंटीमीटर. इथे एम वायची एकाची दिली 3 सेंटीमीटर. 4 आणि 3. आता इकडची माहिती नाही, तुम्हाला माहिती हे नाही सारखे, त्याच्यासारखं त्याला अरेंज करायचा प्रयत्न करा. म्हणजे कॅल्क्युलेट करून ठेवा, त्याचे मार्क भेटतात. असं करून ठेवा. मी याच्यावर डेफिनेटली येईलच, फक्त व्हॅल्यू चेंज राहतात. तर तुम्हाला डेफिनेटली उद्याच्या पेपरमध्ये क्वेश्चन देतात. एक असते स्पेसिफिक एनर्जी डायग्राम आणि एक असते स्पेसिफिक फोर्स डायग्राम. ते हे नीट लक्षात ठेवा. एक वाटलंच तर एकच डायग्राम लक्षात ठेवा. काय सोपं डायग्राम लक्षात ठेवायचं काही नाही. हा पहा, हा एक्स नाही, हा वाय बार, हा एक्स बार. काय करायचं, फक्त हे सिम्पली असा कर काढायचा. वाटलं सेंटरमधून एक अशी लाईन. याला काय करशाल, ही लाईन याच्यामध्ये एक कर काढायचं. झाली तुमची काही स्पेसिफिक एनर्जी डायग्राम. यात होतं काय,
चुकत्या कुठं मला स्पेसिफिक एनर्जी डायग्राम आणि स्पेसिफिक कर्व डायग्राम यात हेच चुकत्या की जो कर्व राहतो ना हा याचा याला करता आणि याचा याला करता. तर काय करा लक्षात ठेवताना एकच लक्षात ठेवा म्हणजे पेपरला तुम्हाला काय करता येईल एक लक्षात राहिलं त्याच्या अपोजिट दुसरा म्हणजे यात मोस्टली एवढा चेंज नाही बघू शकता तुम्ही. स्पेसिफिक फोर्स आणि याच्यात एवढा चेंज नाही याच्यामुळं मार्क जातात. तुम्ही बघितले माझ्यासोबतचे मुलं होते त्यांचे मार्क इथंच गेलेले. सोपं आहे पण सिमिलॅरिटी असल्यामुळं चुकून जातं. फक्त इथं फोर्स आणि इथं एनर्जी त्याच्यामुळं रॉंग होतं. मी डायग्राम काढून ठेवा. डायग्रामला समजून चला दोन 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 मार्क आहे. डायग्राम इम्पॉर्टंट आहेत. डायग्रामवरून काय हां इन एक्स ॲक्सिस लोकेटेड काय असतो फ्लो असतो हां आणि याच्यात काय असतो स्पेसिफिक एनर्जीचा इलास्टिक कॉन्स्टंट एनर्जीचा कॉन्स्टंट असतं असं लिहत चला मार्क भेटून जातील. हे दोन डेफिनेटली येतील दोनपैकी एक तरी लिहा म्हणजे येतीलच असं समजून चला. तर करा तुम्ही. ही पण डायग्राम लक्षात ठेवा याच्यावर विचारल्या जात नाही पण तरी पण माझ्या अंदाजे हे एनर्जी इक्वेशन आणि हे मोमेंटम इक्वेशन हे डायग्राम लक्षात ठेवा आणि इक्वेशन निदान तुम्हाला पेपरला लिहिता तरी येईल. कारण की होतं कसं काय वेळेस येऊन जातं तर मग हे लक्षात ठेवा. नजरे खालून जरी जायला राहिलं ना तरी लिहिता येईल यात काहीच नाही. डाटा बॉटम चॅनल भेटल्यावर टॉपची एनर्जी त्याच्यामध्ये फ्री सरफेस असं सोपं आहे. मी काय करणार टर्म्स ज्या लिहिलेल्या आहे ना त्याच लिहत चालायच्या व्ही फॉर वेलॉसिटी आणि पेपरला असंच करा तुम्ही. जर ही प्रॉब्लेम जरी येत नसेल ना हे प्रॉब्लेम वेलॉसिटीचा व्ही नंतर झेड फॉर डाटा असं लिहत चाला. त्याच्याने तुमचं काय डाटा वाढेल आणि मार्क पण चांगले भेटते. फिलअप करत चला. तर बघा मोमेंटम इक्वेशन असं आहे ते थोडक्यात लक्षात ठेवा नाही का. चला तर बघा यात मोस्टली या टॉपिकवर एक तरी क्वेश्चन येतो म्हणजे एक तर ट्रँग्युलर सेक्शन एक तर आपला काय ट्रॅपेझॉइडल सेक्शन. तर तुम्ही करताना हाच करून जा मोस्टली पण हे बघितलेलं होतं कारण याच्यावर पडतोच. तर यात काय करशाल सोपं आहे वाटलंच तर हे जे दोन प्रॉब्लेम आहे ना एवढं जर लक्षात ठेवलं हा प्रॉब्लेम सॉरी डेरिवेशन झालेलं आहे प्रॉब्लेम दाखवतो तर या टाईप प्रॉब्लेम येतो बघा. लास्ट युनिटमध्ये काय काय येऊ शकतं आता हे बेसिक अजम्पशन असतं ग्रॅज्युअली युनिफॉर्म लोडचं फ्लोचं आणि क्लासिफिकेशन हे मोस्ट ऑफ द सेम आहे. तर तुम्ही काय करशाल अजम्पशन लक्षात ठेवायचं सोपं आहे काहीच नाही. अजम्पशन म्हणजे काय गृहीत धरलेलं की म्हणजे आता हा चॅनल आहे चॅनल म्हणजेच कॅनल हा कॅनल आहे हां तर काय आहे फ्लो होतो आहे तर मग तर बघा तो काय समजा स्ट्रेट आहे तो काय असतो सेक्शन सेम आहे दोन्ही बाजू सेम सारखा असं समजा झाला. प्रिझमॅटिक आहे म्हणजे एकदम ॲक्युरेट आहे लोड वेलोसिटी एकदम म्हणजे ॲझम करतो की आपण ते स्ट्रक्चर होण्या पहिले हां हे असं असेल कॉन्स्टंट के इतका असेल असं गृहीत धरतो आहे. ही डेफिनेशन क्लास अजम्पशन आणि क्लासिफिकेशन लक्षात ठेवा. मेथडवर एक क्वेश्चन राहील डेफिनेटली. तर तुम्ही काय करशाल 2-3 मेथड तरी नीट वाचून जा. ग्राफिक स्टेपमध्ये काय स्टेप दाखवलेलं डायग्राम काढायचं विसरू नका. डायग्रामला चांगले मार्क आहे आणि ही कुठं काही येऊ द्या ही डायग्राम काढून द्या ते मार्क भेटून जाते. स्टेपमध्ये हवा स्टेप टाईप डायग्राम दाखवायची. ग्राफिकलमध्ये ग्राफ दाखवून द्यायचं काहीतरी नाही का फ्लो येते
इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशनचं वाटलंच तर इंटिग्रेशनचं सिम्बॉल दाखवून द्या नाही का मोठं असं. हां सॉरी असं. आणि काय व्ही टी चाऊमध्ये काही गरज नाही मला काही दाखवायची. काय नाही हे रट्टा नका मारत बसू फॉर्म्युले वगैरे काहीच नका करत बसू एवढं. यात आहे ना हे बघा ग्राफिकल सगळ्यात सोपं आहे. हां त्याच्यात काही नाही ग्राफ काढायचा. हां सांगायचं वाय ॲक्सिसला हे आणि एक्स ॲक्सिसला हे झालं. एवढं काय डिटेलमध्ये नका करत बसू. याची ही डायग्राम काढून द्यायची आणि हे पण याच्या डायग्राम काढायची. आलं तेवढं लिहायचं आणि स्टेप म्हणजे तुमच्या मनाने लिहा. स्टेप म्हणजे पायऱ्या असं तसं काहीतरी म्हणजे विच इज नॉन ॲज स्टेप व्हर्टिकल हॉरिझॉन्टल काहीतरी लिहून द्यायचं. आणि ह्या युनिटमध्ये ह्या टॉपिकवर एक क्वेश्चन राहतो पण मला काय करायचं मग याच्यावर एक असतोच म्हणजे ग्रॅज्युअली युनिफॉर्म लोड. तर मी तुम्हाला दाखवतो. रेक्टँग्युलर सेक्शनवरच असतं म्हणजे अशा टाईप असतं समजा असं समजून झालं. त्यात काय करशाल तुम्ही एक डायग्राम काढून ठेवशाल समजा ग्रॅज्युअली युनिफॉर्मला काढून ठेवा तुम्ही. याचं पण मार्क आहे असं समजून झाला. 9 मार्काचा क्वेश्चन जर असला ना जर 9 मार्काचा क्वेश्चन असला ना 2 ते 1 मार्कला डेफिनेटली डायग्रामला मार्क राहतात. त्याच्यामुळं डायग्राम काढायला विसरू नका. गिवन वगैरे प्रॉपर लिहायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. याचं तुम्हाला माहिती आहे याचं काही सांगायची गरज नाही मला. आणि इथं ट्रिक काय तक्ता काढून ठेवा. व्हॅल्यू येऊन येऊ हा तक्ता काढून ठेवायचा. अंदाजे काहीतरी व्हॅल्यू लिहून द्यायचं मार्क भेटून जातात. म्हणजे नाही आउट ऑफ पण भेटून जातील चांगले. त्याच्या एवढं फंडात पडत नका बसू. आणि हा बघा ड्रॅग फोर्स आणि लिफ्ट फोर्स याच्यावर एक प्रॉब्लेम राहतो. हा सगळ्यात सोपा आहे पण मुलं मोस्ट ऑफ ती चुकी कुठं करतात ते तुम्हाला दाखवतो. चला बघूया मग ड्रॅग फोर्स आणि लिफ्टमध्ये चुकी कुठं करतात. तर बघा मी घेऊन आलो आहे ड्रॅग फोर्स आणि लिफ्ट फोर्सचा प्रॉब्लेम. आता हा बघा हा प्रॉब्लेम आहे. ती यात चुकी काय होते बरं का मुलांची. आता हा विंड प्रेशर आहे ना विंड स्पीड आहे ना ती इथे किती दिलं आहे 51 किलोमीटर पर आवर. आता 1 किलोमीटर म्हणजे काय 1000 किती 1000 मीटर. हे कन्वर्जन करा ते मीटर स्क्वेअर पर सेकंडमध्ये लागते आपल्याला. आणि 1 तास म्हणजे किती असतो 60 मिनटं. आणि 60 मिनटं म्हणजे काय किती सेकंड ते कन्वर्ट करायचं. मग वाटलंच तर हे लक्षात ठेवा 1000 डिवाइड बाय ते 3600 करायचं आपल्याला जर किलोमीटर पर आवरमध्ये असलं. हे जर केलं ना तुम्ही प्रॉपर तरच तुमचा आन्सर टोटली बरोबर आहे. जर नाही केलं ना समजून चला तुमचा प्रॉब्लेम 9च्या 9 मार्क 9पैकी तुम्हाला लई कमी मार्क भेटतील. जर तुम्हाला जर प्रॉपर केला 9च्या 9 मार्क भेटतील ही मला गॅरंटी. कारण की मी ज्यावेळेस पेपर दिलेला ना तर क्लासमध्ये फक्त आमच्या दोघांचे बरोबर होते. एक मॅडम होता त्यांचं आणि माझं आणि बाकी सगळ्यांचे रॉंग झालं फक्त याच्यामुळं काय कन्वर्जन नव्हतं केलं त्याच्यामुळं. आणि बघा खाली लिफ्ट फोर्स ड्रॅग फोर्स रिझल्टंट फोर्स आता लिफ्ट फोर्सचा फॉर्म्युला सोपा काय 1/2 रो यू स्क्वेअर इंटू ए. याचं पण सेम आणि काय इंटू CL म्हणजे कोएफिशियंट ऑफ लिफ्ट कोएफिशियंट ऑफ इथं ड्रॅगच्या ठिकाणी ड्रॅग आणि लिफ्टच्या ठिकाणी लिफ्ट. रिझल्टंटमध्ये दोघांचं अंडर रूटमध्ये घ्यायचं कॅल्क्युलेट करायचं झालं का. टॅन थिटामध्ये FL डिवाइड बाय FD. कसं लक्षात ठेवा टॅनसाठी LD टिल्ड असं लक्षात ठेवा. टेढा झालेला एक प्रकारे नाही का तिरपा टिल्ड म्हणते नाही का. हेच एक प्रॉब्लेम. पॉवरचा फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे ड्रॅग फोर्स इंटू यू झालं का.
तो व्हॅटमध्ये झालं. एवढा सोपा आहे हा प्रॉब्लेम. डेफिनेटली सगळं झालेलं आहे. बाकी काय बाकी नाही. ओके गाईज, आता भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. घेऊन येतो तुमचा म्हणजे तुम्हाला जे डाऊट्स पडेल ते मला विचारा, तर मी पुढच्या याच्यात सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. तर चला मग भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तो लॉंग तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक आणि पेपर चांगला द्या उद्याचा. मोस्ट ऑफ दी पेपर पूर्ण लिहा, त्याच्याने काय होईल, पेपर तुमचा पूर्ण चेक केला जाईल आणि निदान काय होईल, पेपर पूर्ण लिहिला नाही. एक क्वेश्चनला 8 मार्काचा क्वेश्चन असला ना, 4 मार्क आरामात भेटून जातात प्रॉपर जर लिहिलेलं आहे. कसं काय होईना तोडकं मोडकं कोणी पण मार्क देतात, कारण की मी सुद्धा पेपर चेक केलेले त्याच्यामुळं मला माहिती आहे. तर चला, तुमच्यासाठी बेस्ट ऑफ लक. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो